एक दिवस गिअरबॉक्स काढणार आहे ना. मग रे जीवनात किती टेन्शन असलं मित्रांमध्ये आलं एवढं शिल. नमस्कार मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. कसं कडकडीत दणदणीत आणि अख्खे दुपारच्या 2:30 वाजता, कारण की मी निघालोय आता. आपली सुरुवात आता झालेली आहे, आपला दिवस रात्री होणार आहे. आज आहे 31 डिसेंबर 2025, वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. सो निघालेलो आहे मी, थोडासा लेट निघालोय आज. आणि आपल्याला जाता जाता माल देत जायचं आहे. थोडंसं आता मॅन्युअलमध्ये होत राहतो विषय सगळा. चला शेटला जाऊ द्या, शेट कुठं निघाले काय नाही एवढे काहीत. हां, तर निघालेलो आहे मी आता संगमनेरला. शॉप ओपन जायचं आहे आणि आधी आपल्याला एक माल पण द्यायचा आहे निमगावमध्ये. सो आता आपण आधी स्टार्टिंगला निमगाव, देन तिथून संगमनेर, तिथून आपल्याला जायचं आहे सुझुकी अरेना, देन सुझुकी नेक्सा. तर नेक्साला का जायचं हे तुम्हाला ना व्हिडिओच्या पुढे कळलंच. विदाऊट स्किप बघा तुम्ही, कळलंच तुम्हाला. आणि मी सांगेलच काय विषय. मध्ये मध्ये थोडी गाड्यांचे चेंजेस दिसतील, ते तुम्ही बघा फक्त. ओके, सो चलो. लावली आपण, पार्क केली आहे. आणि आता आम्ही निघालो, दुसरी गाडी घेऊन जायचं आहे आम्हाला. शेट आमचे न्यू ओनर, हे ओनर कसले ते दाखवू तुम्हाला. मस्त व्हिडिओ बघशालच आधीच्या PDIच्या व्हिडिओ. ती कशी व्हिडिओ आज पाडणार होती बरं का, पण चुकून मला टाईम सेट करण्यात थोडी चुकी झाली. तो उद्या पाडणार आहे. PDIचा नाही का आपला, तो व्हिडिओ उद्या पडेल. डिलिव्हरीचा व्हिडिओ त्याच्यानंतर पडेल. वहिनी हळू चला आम्हाला सोड. अच्छा, चेतक की काय दे. चला चेतक सही आहे हो. नाही पळत ती चेतक तशी. थोडं पुढं जर काही आई बसले पुढं सोडून. हा, आम्हाला इथून थेट जन्ना डायरेक्ट आम्हाला सोडलं सोडा. अरे ती ब्रेझा कोणाची होती ना? काय ना मित्र, हा, तर आमची गाडी येते वॅगनर गोठा. पाय ना तो. आम्ही आमच्या माफिया वॅगनर मध्ये निघालेलो. हे कसं काय वाजलं रे, इथलं काढलं म्हणून. लाईक दिसतोय बरोबर. हा, तेव्हा आमचा नवा ड्रायव्हर आहे हा. एक दिवस गिअरबॉक्स काढणार आहे ना. मग रे माझ्या हातात गाडी पुढं काही होत नसते. बघ बरं का, पुढचा मेंबर नीट आहे म्हणजे. माझ्याकडून नसेल झालेली ती, त्याच्याकडून झालेली होऊ शकते मला माझ्याकडून पण. पाय राग गई. जमलं, ओव्हरटेक जमलं. सगळं जमतो मला. फक्त ऐक ना, फक्त एखाद्याला घेऊन नको जाऊ सोबत. कडेला घे इकडे घे. एवढी पण तिकडून नाही चालायचं, त्यांना पण जागा पाहिजे थोडी. स्वतः विश्वास ती गाडी. टीचिंग चालू, टीचिंग. चलो. तर हे आमचं डेस्टिनेशन आहे आज आणि उद्या. नंतर पार दिसणार नाही आम्ही यांना. पार काढून घेऊ नको. गांडे बघ, गाड्या थांब, याला पण जाऊ दे, बाबूला पण या. हायला सर सलग गाड्या आहे. हे नाही एक रिस्कीचे आहे रे. कंटिन्यू गाड्या चालू आहेत बघ. आम्हाला वळायचं आहे इथून. टाक बरं पाहिजे. थांब त्याला लावू दे. त्याच्या वयची गडबड. मार जागेवर. आणि आम्ही फायनली पोचलेलो आहे. हे बघा, चला बाबू, चला लवकर. थांबा पोरांनो. डबा एक्सप्रेस आहे काय समोर. पार्सल आला है. देख भाई ने खोल दिया. इसको बोलते निखिल कुठला लावायची? मार इधर मार साइडला घे. शाबाश, घे पटाय. ठोक 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 ठोक. फार वळण नाही राहिलं ना पोरांना, फार वळण नाही आहे. तर
हे नवीन ड्रायव्हर काहीच कामाचं नाही लागलं ते. बरं असं कर कधी खाऊ ना लय दिवसानंतर तुम्हाला सांगतो आफ्टर सो लॉंग टाईम नंतर मी अशा ठिकाणी आलेलो आहे जेव्हा आपली वॅगनर ठोकलं बेकार शॉट आहे रे अयो कुठे गेली बेकार शॉट आहे गाडी तर आहे ना आता पिढी आपल्या गाडीच्या आपल्याला ॲक्सेसरीज वगैरे एकदा चेकआउट करून घेऊ देन बघू खूप दिवसानंतर इथं आमचा चक्कर आला आज लास्टची आपली वॅगनर होती तेव्हा आलतो जमलं तर त्या क्लिप पण ॲड करतो चला आपल्या ॲक्सेसरीज आपल्या डन झालेलं आहे मस्तपैकी ही एक मड फ्लॅप आहे डोर क्लॅडिंग आहे आणि स्पॉयलर भाई स्पॉयलरने असा बेकार लुक हे होतो इन्हान्स बाबू आता आपण दुसऱ्या शोरूम भेटतो टाटा प्रवचन बाबा जिंदाबाद हां थांबा ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या इमर्जन्सी आणि आम्ही दुसऱ्या आमच्या डेस्टिनेशनला सर जी इथून आता जाणार गाडी आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन इथं आमची एक 8455 घ्यायची आम्हाला ताब्यात त्याच्यासाठी आलेलो आहे आता ही एका कॉपच्याला जाईल आणि आपली गाडीचं बघूया तुम्हाला पण दाखवू आणि आम्ही पण बघू नक्की विषय काय आहे ना तो चेकआउट करू आणि उघडणार आहे इथून दरवाजा एवढ्यात मी निघू शकतो तुमचं नाही माहीत पण मी निघल घासल पण मी निघल शेट नाही होणार हे बघा हा अरे किती धक्के दिले तू तिला इकडं बाय इथं बघ मी दाखवू का कुठं कुठं आहे हे बघा अनादर एवढे हे काय अजून एक धक्क्यावाले दाखवायचे आणि जुगवायची जोर मग आपण झालेलं आहे बरं का आपण आता चेक करूया ह्या डिटेल्स का नाही दाखवता येणार पण येतं पार्ट्स वगैरे हे पण एकदा तुम्ही थोडे ओव्हरलुक करा आपली फायनल अमाऊंट फायनल 35,000 हे कसली हे तुम्हाला आता मी थोडं सांगेल एकदा नीट हे 35 आपण चेक करून एकदा सांगतो मी परफेक्टली कसा विषय तर एवढं आपण काय पेड केलेलं आहे 35,826 हे कंपनीने करून आपल्याला फक्त डिफरन्स अमाऊंट आलेली 9,353 तर हा काय विषय हा तुम्हाला मी गाडीकडे गेल्यावर मी तुम्हाला प्रॉपर सांगेल आता आपल्याकडे गाडी जाऊन काम झालं असणार तर शेटचं चाललं त्यांच्या गाडीचं थोडं बोलणं उद्या डिलिव्हरी डन जस्ट मी आता आहे ना महालक्ष्मीतून गाडी उचलून आणली हा पेंटमध्ये मला सांगतो एवढा डाऊट आहे ना मला या भाई पेंटमध्ये एवढा डाऊट आहे लय डिफरन्स करून राहिला रे हा लेटेस्ट पेंट आहे आपला म्हणजे एवढा काय नाही डाऊट पण डाऊट आहे समथिंग वेंट रॉंग हे बघा क्लिअर कळतंय भाई क्लिअर लय विषय अरे भाई ते इकडून काय येतं तुला डाऊट आता इथं जाऊ दे इकडे हे बघ आपलं हे पेंटेड आहे हा क्वार्टर पॅन आपला हा फेंडर पेंटेड आहे मॅच आहे ना वाटते पण लाईटीत वाटते काही उद्या सकाळी बघू दे मला आता तर असं काही विषय आहे बाकीचं आपण नंतर बोलू जस्ट आलेलो आहे मी शॉपवर जस्ट म्हणजे मगाशीच आलेलो आहे थोडा आपला माल पण भरायचा होता गाडी आपण लोड केलेली ते दाखवत थोड्या वेळाने सो आपल्याला आता एक पार्टीला माल द्यायचा आहे थोड्या वेळात म्हणजे आपल्यालाच द्यायचं आहे सो त्यांचं जस्ट हे बघा आता वरती जास्त डिटेल्स नाही दाखवू शकत हे असं आपण बिल पण रेडी केलेलं आहे अँड तुम्हाला सांगतो टाईम वाजले किती बरं दुकानदारी सोपी नाही 7:26 झाले माझी 7 वाजता मीटिंग होती
सो ती पण पोस्टपोन झालेली, त्याच्यामुळं होते थोडे हेल्थ इश्यू, त्याच्यामुळं त्यांनी पोस्टपोन केलेली. सो ती अँड म्हणलं आता तो माल न्यायचा, गाडी भरलेली आहे मी. सो तर सांगायचं असं होतं ना, दुकानदारी सोपी नाही. सीन असं आहे, बाकीचे आता लगेच म्हणतील का जॉब करायचा. भाई नथिंग. जीवनात काहीतरी करायचं असं ना, तुम्हाला सांगतो लिटरली, जीवनात काहीतरी करायचं असं ना तर बिझनेस करायचा. थोडं होतं, थोडं पुढं मागं होतं, थोडं हडॅक वगैरे सगळं होतं त्या गोष्टी, पण यात फील आहे यार. पण तो सगळ्यांना घेता नाही येत, घेता आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सो तेच आता चाललं आहे, आता भरायचा आणि निघायचं. आता आपला हा आहे ना मंथली, आता हे काय दाखवणं बरोबर नाही असं मला वाटतं, पण लास्ट मंथ असेल, मंथ जाऊ दे, चला नंतर हे करू आपण. सो हे बघा, विट्टाळ आपली, सॉरी आपली आपाचे दादा याला आहे. आपाची आपली 3 दिवस झाली इथे, कारण की विटारा इथं. आता विटाराच्या तुम्हाला म्हणतो एवढा बेकार डोकं खराब केलं आहे ना. हां, त्या रिलेटेड पण एक सांगू शकतो मी. आपली गाडी आहे ना, गाडी तुम्ही कुठं सर्व्हिस करता, कुठं गाडीचं काम करता नाही, खूप मॅटर करतं. तिथं पण एक सरांशी माझं बोलणं झालं, ते पण त्यांची गाडी घेऊन आले ते अशा कामाला. त्यांचं पण झालेलं आहे थोडंसं, पण सगळं मान्य आहे, पण काम कुठं करतं ते मॅटर करतं या. मी तुम्हाला थोड्या वेळाने आता थोडंसं बिलिंगचं एवढं करतो, नंतर गाडीत बसलो का तुम्हाला प्रॉपर बोलू आपण याचं. ओके, इथं आहे ना आपण इकोरायचे 2 ठेवले, अँड बोटमध्ये 4 B2B आणि 1 इकोराईज केलेलं आहे. म्हणजे जागा तसे सगळे बूटमध्येच बसले असते, पण जागेचा जरा एकाच जागेवर लोड नको सगळा. तर निघालेलो आहे मी दुकान आपलं वाढवून, आता आपलं निघावं घरी. मीटिंग कॅन्सल झाली राव. मीटिंग ज्यासाठी आलतो आता तेच कॅन्सल झालं. काय जे आहे ते बरे. सो चला निघतो आता मी. आपली गाडी ऑन केली आहे, वरतून थोडीशी लाईट घेऊ ना. हे पण उघडलेलं आहे, आता आपण पळूया तिथून. ओके, ओम साईराम. चलो, ये बहुत बसता है भाई. हां, तर निघात. आपल्याला सकाळीच उद्या 1 जानेवारी आहे, सकाळीच आपल्या शिर्डीला जायचं आहे बाबांच्या दर्शनाला. सो आता जाऊन आवरूयात, आवरून लवकर झोपू आणि मग निघूयात आपण बाबांच्या दर्शनाला. ओके चला. तर विषय असा आहे ना की हा, आपण जे काम करतो ना गाड्यांचे, भाई ती जिथं करतो ते एवढं मॅटर करतं. मी तुम्हाला आज बघितलं, मी तुम्हाला सांगतो आज बघितलं मी, भाई जो माझा ट्रस्ट साई मोटर्सवर लास्ट 10 इयर्स पासून आहे, लास्ट 10 इयर्सचा नॉट अ जोक, लास्ट 10 इयर्स पासून मी साई मोटर्सला गाड्यांचे कामं करतोय. आता ही गोष्ट वेगळी आहे का, आता हे आपलं महिंद्रा आहे, पण काही दिवसानंतर हिचं पण काम तिथंच राहणार सगळं. आपली गाडी अजून वॉरंटीत आहे ना, ऑथराईज सुझुकी आहे, ते मल्टी ब्रँड नाही असा विषय आहे ना, म्हणून. अँड तेच मॅटर एवढं करतं तुम्हाला सांगतो मी, लिटरली पेंट म्हणजे पेंट तर जाऊ द्या रे, पेंट तर किरकोळ गोष्ट आहे. जे छोटे मोठ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे एकदम मायनर टू मायनर फिटिंग्स वगैरे सगळं, त्यात पण फरक पडतो खूप. म्हणजे तिथं आपण सांगू शकतो हे असं आहे तसं आहे, सांगायची गरज तर पडत नाही, क्वचित पडली तर पडते असा विषय होतो. हां, तर त्याच्यामुळे मी म्हणलं ना खूप मॅटर करतं यार. हे जे आहे ना गाडीचं काम कुठं करतं,
जे असे कार लवर असतील ना त्यांनाच कळणार हे दुःख आणि हे महत्त्व. दुःख आणि महत्त्व ह्या दोन गरजेच्या गोष्टी त्याच्यात. महत्त्व खूप गरजेचं आहे शेट. फुकट आपण घेत नाही, फुकट आपण काम पण करत नाही. 35-40 हजार रुपये जे बिल झाले ते फुकट नाही आहे. जरी इन्शुरन्समध्ये काही काम झालेलं आहे 10,000 आपण पेड केलेले आहे कॅश आणि बाकी इन्शुरन्स आहे. जरी इन्शुरन्स जरी असला ना बाकीचं तरी तो आपल्या त्याच्यातून कट होतो. हे पण तेवढंच गरजेचं आहे. ओके त्यात आता 1 मिनिट ओमचा फोन येतोय तेवढं मी बाकी काय असो. थोडासा तर माझा मूड हाफ झालता पण त्याचा वांदा नाही, कारण की उद्या आपल्या गाडीच्या अजून एक ॲडेड न्यू होती, तिची डिलिव्हरी आहे. त्या जोशात आता सगळं करून नवीन वर्षाची सुरुवात पण एकदम जोरदार करायची आहे. नवीन वर्षात खूप काय काय नवीन गोष्टी घडणार आहेत. तुम्हाला आता डेली ब्लॉगमध्ये कळेलच. कन्सिस्टन्सी तर ठेवणार आहे मी आता भाई. खड्ड्यात जाऊ सगळं आता. कन्सिस्टन्सी नाही सोडायची. आता हे काय आहे, इथं मूड खराब झाला तिथं मूड खराब झाला अशा याने मी कन्सिस्टंट राहत नव्हतो, पण आता राहणार आहे भाई 100%. आज अपन रहेंगा, आज से अपन रहेंगा इस साल का आखिरी दिन और आने वाले सभी साल का जितने साल चलेगा उतने साल चलेंगे, पर सब दिन आएगा. सब दिन नहीं, थोड़ा सा आगे पीछे होगा पर आएगा जरूर. कन्सिस्टन्सी गरजेची हाय. अरे बाकी जाऊ द्या आता पटापट जाऊयात. ओम आपल्या अकोल्यात वाट बघतोय. शेटला भेटूयात, थोडा मूड चांगला करू आणि देन गो टू घरी. त्यात माल पण द्यायचा आहे भाई. त्यात सीन असा झाला मागाशी का हे बघा लॅपटॉप पण ते पुढे घेतलंय. त्याला बॉक्सच लॅपटॉप पाडला. म्हणलं झालं कल्याणच झालं म्हणलं आता, पण नशिबाने नाही होणार काही. सो चला पटापट आपण निघूयात. तर वाजलेले 8. मातोश्री पण घरी वाट बघताय. जास्त वाट बघवणं पण चांगलं नाही त्यांना, त्यामुळे आपण जाऊयात. ओके टाटा. आलेलो आहे बघ. कसा आहे मग विषय. चला एक घास गेलेला आहे पहिला. आज दाखवायला लागत आहे ना कसा विषय आहे ना. जीवनात किती टेन्शन असलं मध्ये आलं एवढं शिल मीटिंग पुढे गेली पोस्टपोन तरी उद्याला उद्या परवा फोन करणार आहे. आखरी गिफ्ट दिया है मेरे को.